नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय माहिती आहे, काय म्हटलेलं आहे, घरभाडे भत्ता टॅप शाळा अर्थ प्रणालीमध्ये उपलब्ध करून देण्याबाबत उपरोक्त विषयांवर राज्यातील अनुदानित खाजगी शाळेतील कर्मचाऱ्यांना जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 या महिन्याच्या कालावधीत घरभाडे भत्ता फरकाची रक्कम 17 जिल्ह्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अदा केली आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, नंदुरबार, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बीड, हिंगोली, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, वर्धा आणि गडचिरोली या 17 जिल्ह्यांनी जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 या महिन्याच्या कालावधीत घरभाडे भत्ता फरकाची रक्कम अदा केलेली आहे। त्यामुळे सदर जिल्ह्यांनी वरील कालावधीत घरभाडे भत्ता फरकाची रक्कम अदा करू नये। तथापि जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 या कालावधीतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे घरभाडे भत्ता फरक अदा न केलेले जिल्हा ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, नांदेड, धाराशिव, लातूर, यवतमाळ, गोंदिया, नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर असे एकूण 17 जिल्ह्याकरता आपल्या स्तरावर शाळा प्रणालीमध्ये ऑगस्ट पेड इन सप्टेंबर 2026 टॅप उपलब्ध करून देण्यात यावा। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओसुद्धा आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।